नेहमीच आपण ऐकत असतो की राजकारण हे चांगल्या लोकांचं काम नाही. मुळात इथंच आपण चुकतो. राजकारणामध्ये चांगली लोक नाही आल्यामुळे समाजाचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय, किती हानी होती, किती समाजाला त्याच्या यातना सहन कराव्या लागतात, याचं जिवंत उदाहरण आपण मराठा आरक्षणावरून पण पाहतो. या अगोदर इतका प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पण पाहतो. त्याच्या अगोदर 14 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला फक्त नाव मिळावं म्हणून संघर्ष झाला, त्यामध्ये पण आपण पाहतो. म्हणून राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी येणं फार गरजेचं आहे. राजकारणापासून चांगली लोक जेवढी लांब राहतील तेवढा राजकारणामध्ये लोकांप्रती असणारी जी संवेदना आहे, लोकांप्रती असलेली जी पुत्रत्वाची भावना आहे, ही भावना लयास जात आहे. त्यामुळे आपण नेहमीच असा जो प्रचार करतो की राजकारण हे चांगल्या लोकांचं काम नाही, नीतिवान लोकांचं काम नाही. अरे बाबा, आपण चांगले लोक राजकारणात जात नाही म्हणून तर गाढवांना नेता म्हणायची वेळ आपल्यावर आली. आज राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, नियोजन हे राज्यातलं राज्याच्या हातामध्ये असतं आणि केंद्रातलं केंद्राच्या हातामध्ये असतं. पण ही नियोजन करण्यासाठी सुद्धा कॅपेबल लोक पार्लमेंटमध्ये असेल किंवा विधानमंडळामध्ये असेल ती लागतात. इथल्या लोकांना फक्त मंत्रीपद घेणं, त्याचा उपभोग घेणं, आपल्या संपत्त्या वाढवणं, आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकाचं प्रोटेक्शन करणं आणि रुबाबात राहणं, या पलीकडे राजकारणाचा अर्थ दुसरा राहिलाच नाही. त्यामुळं लोककल्याणाची जी भावना राजकारणातून आता हद्दपार होत चालली आहे, ही भावना पुन्हा राजकारणामध्ये रुजवण्यासाठी नीतिमान लोकांनी राजकारणामध्ये शिरकाव करणं काळाची गरज आहे. राजकारणामध्ये निर्माण झालेली जी परंपरा आहे, ही उद्ध्वस्त करणे काळाची गरज आहे. आणि ती जोपर्यंत आपण उद्ध्वस्त नाही तोपर्यंत इथे नैतिक लोकांना राजकारणामध्ये वाव मिळणार नाही, संधी मिळणार नाही. तुम्हाला जर राजकारणामध्ये संधी हवी असेल तर प्रथम तुम्हाला ह्या पॉलिटिक्समध्ये घुसलेला जो अनैतिक माणूस आहे, जी अनैतिक लोक आहेत, त्यांना साफ करणं अगोदर काळाची गरज आहे. कधी कधी काय होतं की आपण अनैतिक लोकांना साफ करण्याच्या नादामध्ये सुद्धा आपण सुद्धा कधी कधी अनैतिक मार्गाचा अवलंब करतो. त्यामुळं प्रॉब्लेम असे होतात की आज खरंच देशाचं भविष्य, लोकशाही प्रधान सगळ्याच देशाचं भविष्य हे त्या देशातल्या राजसत्तेवर अवलंबून असतं. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आपण IAS झालो, IPS झालो, IRS झालो, IFS झालो किंवा अन्य कुठल्याही ब्युरोक्रेसीच्या मोठ्या पदावर गेलो म्हणजे आपल्या समाजाचा उत्कर्ष होईल, असं बऱ्याच लोकांना वाटत असेल. पण मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरूंना त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये नियोजन खातं मागत होते. नेहरूंनी ते नियोजन खातं बाबासाहेब आंबेडकरांना दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टी होते बघा. नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना नियोजन खातं दिलं नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यावेळेस नेहरूंनी नियोजन खातं दिलं असतं तर आज देशातलं जे एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते शेतीच्या बाबतीतलं असेल, आरोग्याच्या बाबतीतलं असेल, शिक्षणाच्या बाबतीतलं असेल, व्यवसायाच्या बाबतीतलं असेल, उद्योगाच्या बाबतीतलं असेल किंवा अन्य सगळ्या क्षेत्रामधलं जे नियोजन आहे हे फार चांगल्या प्रमाणामध्ये झालं असतं. त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचा जो अभ्यास होता, जे स्टडी होतं, ते ओव्हरऑल स्टडी होतं. त्यांचं असं एकाच विषयामध्ये स्टडी नव्हतं.
त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांसारखा दूरदृष्टिकोन ठेवणारा नेता या देशाला जर नियोजन अ, विभागाचा प्रमुख म्हणून मिळाला असता तर खरंच देशाचं आजचं चित्र असतं ते वेगळं असतं. पण ती संधी बाबासाहेब आंबेडकरांना जरी नाही मिळाली किंवा नेहरूंनी ती संधी बाबासाहेब आंबेडकरांना उपलब्ध होऊ दिली नाही, तरीही आपली जबाबदारी अशी आहे की आपण ज्या गाढवांना आपला नेता म्हणून निवडून देतो किंवा पुढं करतो, खरंच हे गाढवं आपलं कल्याण करण्याच्या लायकीचे आहेत का, यावर सुद्धा आपण कुठंतरी चिंतन करणं गरजेचं आहे. आज मला सांगा तुम्ही, एका एका प्रश्नावर जर एका समुदायाला 20-20, 30-30, 40-40 वर्ष हे राजकीय लोक मुरग्यासारखे झुंज लावून जर झुंजत ठेवत असतील, तर समाजाच्या त्या समाजाच्या भविष्याची काय वाटचाल असणार आहे. लोकशाहीच्या नावाखाली जर प्रतिनिधी निवडून देऊन सुद्धा समाजातील लोकांना 30-30 वर्ष, 40-40 वर्ष, 10-10, 20-20 वर्ष त्यांच्या एका प्रश्नावर जर संघर्ष करावा लागत असेल, लढाई उभा करावे लागत असतील, तर त्यांची प्रश्न समजा 30 वर्षाच्या नंतर सुटतीलही, पण त्या 30 वर्षाचा गेलेला जो कालावधी आहे, हा कालावधी पुन्हा रिटर्न येणार आहे का? तो कालावधी, त्याच्यामध्ये झालेली मनुष्यहानी, त्याच्यामध्ये झालेली वित्तहानी, त्याच्यामध्ये झालेली शारीरिक हानी, त्याच्यामध्ये खुंटलेला बौद्धिक विकास, ह्या गोष्टी पुन्हा त्या लोकांना मिळणार आहेत का? तर याचा सरळ अर्थ आहे की ह्या गोष्टी त्यांना पुन्हा मिळणार नाहीत. पण यावर विचार करण्यासाठी देशामध्ये अशी कुठलीच बुद्धिजीवी व्यवस्था अवेलेबल नाही आहे. कुठलीच बुद्धिजीवी व्यवस्था अवेलेबल नाही आहे. आज आपण पाहतोय, आता मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस 14 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्या म्हणून 14 वर्ष लोक लढली, घरदारं उद्ध्वस्त झाली. आमच्यातले हजारो तरुण आजही बेकार आहेत, अशिक्षित आहेत. मग ते व्यसनाधीन झालेले आहेत, त्यांची घरदारं उद्ध्वस्त झालेली आहेत. बऱ्याच लोकांना कोणी बायका दिल्या नाहीत, ज्यांना दिल्या त्यांचे संसार नीट नाहीत. म्हणजे अशा पद्धतीची जर सामाजिक हानी तुमच्या हक्क आणि अधिकारासाठी उभा केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून जर तुम्हाला भोगावं लागत असेल, तर लोकशाहीच्या या भविष्याकडे पाहत असताना, लोकांच्या भविष्याकडे पाहत असताना फार मोठी चिंता निर्माण होते. आजही समजा मराठा समाजाला उद्या परवा 4 दिवसांनी 8 दिवसांनी आरक्षण मिळालंही तरी आजपर्यंत ह्या एकाच विषयासाठी मागच्या 30 वर्षामध्ये मराठा समाजातील लोकांची जी हानी झालेली आहे, जो लॉस झालेला आहे, जो त्यांच्यामधला जो उमेदीचा काळ होता तरुणांचा, त्या उमेदीच्या काळामध्ये त्यांनी समाजासाठी, देशासाठी काहीतरी विशिष्ट करण्याची जी काही त्यांच्याकडं संधी होती, ही संधी पूर्णपणे लयास केलेली असणार आहे. त्यामुळं देशामध्ये समस्या आहेत, म्हणूनच भारताचं संविधान, हे पहा, आपण संविधान, कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी इथं यासाठी आणलेली आहे, पार्लमेंट यासाठी निर्माण केलेली आहे, विधानमंडळ यासाठी निर्माण केलेली आहे की लोकांच्या कल्याणासाठी लागणारे जे काही सोर्सेस आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, जे काही साधनं आहेत, जे काही संसाधनं आहेत, ही पार्लमेंटच्या माध्यमातून कायदे मंडळामध्ये रूपांतरित होऊन त्याचं लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून लोकहित व्हावं, हा कायदे मंडळांचा, विधानमंडळांचा, पार्लमेंटचा हेतू आहे मूळ. आणि मुळात हा हेतूच जर साध्य होत नसेल, आता बऱ्याचशा लोकांना या गोष्टीमध्ये माहिती नसतं की बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये असताना 1948 ते 1950च्या दरम्यान, 50, 51, 52, 53पर्यंत भारताचं पार्लमेंट जवळपास 365 दिवसापैकी 280 दिवस पार्लमेंट चालायचं. म्हणजे त्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये जाऊन बसणारे जे मेंबर्स होते, हे इतके अभ्यासू, व्यासंगी, लोककल्याणासाठी त्यांनी स्वतःला झुकून दिलेलं होतं.
अरे आपण आज ज्या लोकांना निवडून देतोय, तो आमदार असेल, खासदार असेल, हे पार्लमेंटमध्ये वर्षातून जर तुम्ही रेकॉर्ड काढून बघितलं तर वर्षातून कमीत कमी 80-90 दिवस, 100 दिवस, 120 दिवस सुद्धा पार्लमेंट आणि विधानमंडळ चालत नाहीत. यावर देशातील लोकांचा जो खर्च होत आहे त्यावर जर आपण वेगळी चर्चा केली तर अक्षरशः हा देश पूर्ण दिवाळखोरीत जाण्याच्या मार्गावर आहे. जिथं पार्लमेंटच चालत नाही तिथं त्या लोकांचे पगार चालू आहेत. आमदारांना पगार आहेत, खासदारांना पगार आहेत, त्यांच्या पीएला पगार आहेत, गाड्यांचा खर्च आहे, पेट्रोलचा खर्च आहे, मोबाईलचा खर्च आहे, है ना. त्यांच्या इच अँड एव्हरी हालचालीवर देशातील लोकांच्या कराच्या मधून येणारा पैसा खर्च तर होतोच, पण पार्लमेंट चालत नाही, है ना. म्हणजे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर नियोजन आणि नियंत्रण ठेवणारी जी लोक व्यवस्था आहे यामध्ये इथपर्यंत लोकांना येऊच दिलं जात नाही. तुम्ही नियोजनाकडे, देशाच्या नियोजनाकडे लोकांनी लक्ष घालावं, इथपर्यंत लोकांना येऊच दिलं नाही. त्यांना अशाच काही वेगवेगळ्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर झुंजत ठेवलं जातं, लढवत ठेवलं जातं आणि ते त्याच्यामध्येच लढून लढून मरतात. आणि राजकीय लोक त्यांच्याच त्या शोषणाचं भांडवल करून नेहमी निवडून येत असतात आणि ते त्यांची एक व्यवस्थित लाईफस्टाईल जगत असतात. यामध्ये जो नुकसान होतं तो कॉमन माणसाचं नुकसान होतं. त्यामुळं देशाची जी काही सगळी व्यवस्था आहे, भारत माझा देश आहे असं आपण ज्या गर्वाने सांगतो, तो कधी कधी असं वाटतं की खरंच भारत हा आपला देश आहे का. जर या देशामध्ये आपल्याला 30-30, 40-40, 50-50 वर्ष संघर्ष करून, लढून, झगडून न्याय मिळत नसेल, साधे साधे प्रश्न जर आपले सुटत नसतील, तर आपण कुठल्या तोंडानं म्हणायचं की खरंच हा माझा देश आहे. तरीही भारतातले लोक या देशावर फार प्रेम करतात. त्यांच्यावर राज्यकर्त्यांनी कितीही अन्याय आणि अत्याचार केले तरी ते देश सोडण्याची आणि त्यागण्याची भाषा करत नाहीत. त्यामुळं आपला हा देश एकसंघ ठेवण्यासाठी या देशामधल्या प्रत्येक माणसापर्यंत ह्या लोकशाहीचं, ही जी लोकशाहीची जी शिदोरी आहे ही पोहोचवण्यासाठी चांगल्या दूरदृष्टी नेतृत्वाची गरज असते. आणि ते नेतृत्व तयार करण्याची, त्याला निवडून देण्याची, त्याला डेव्हलप करण्याची आणि त्याला पार्लमेंटमध्ये पाठवण्याची जी जबाबदारी असते ती लोकांची असते. त्यामुळं जितके दिवस राजकारणापासून चांगली लोक लांब राहतील तितके दिवस लोकांचं वाईटच होणार आहे, सत्यानाशच होणार आहे. आणि ज्या दिवशी पॉलिटिक्समध्ये चांगली लोक येतील ना, त्या दिवशी या देशाचं भविष्य पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. त्यामुळं माझं देशातील सगळ्या तरुणांना आव्हान आहे की आपण अडाणी लोकांची जोडी उचलणं सोडा. आपण जी बॉम्ब मारतो ना की या देशाचा कायदेमंत्री एक डॉक्टर कायदेमंत्री एक वकील असावा, किंवा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असावा, किंवा शिक्षण मंत्री एक वेल एज्युकेटेड शिक्षक असावा, तर हे असं फक्त बोलून चालत नाही. तर आपण अशी लोक निवडून पार्लमेंटमध्ये, कायदेमंडळांमध्ये पाठवणं फार गरजेचं असतं. कायदेमंडळामध्ये आपण गाढवं भरल्यामुळे आपल्याला फक्त योजनांच्या नावाखाली लाताच खाव्या लागतात. तुम्ही कितीही चांगला IAS, IPS, IAS अधिकारी बनून समाजसेवा करा, तुम्हाला समाजसेवा ही तीच करावी लागते जे कायदेमंडळामध्ये कायदे तयार होतात. आणि कायदेमंडळामध्ये तयार होणारे कायदे तुमच्या लोकांच्या हितासाठी असो की हितासाठी नसो, त्यावर फक्त इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी ही ब्युरोक्रेसीमध्ये असते. कारण ब्युरोक्रेसी पॉलिटिक्सच्या विरोधामध्ये बंड करू शकत नाही. त्यामुळं ब्युरोक्रेसीच्या सुद्धा हातातून जर चांगली कामं व्हायची असतील तर लोकांनी नीतिमान लोकांचा पार्लमेंटमध्ये पाठवण्याचा जो मार्ग आहे तो स्वीकारला पाहिजे. आपण हा अमक्याचा नातू, तो तमक्याचा पुतण्या, तो तमक्याचा ही, अशा भांडवलदार लोकांना पार्लमेंटमध्ये पाठवल्यामुळं या सगळ्या भांडवलदारांनी मिळून कॉमन लोकांचं जे आहे ते शोषण केलेलं आहे.
आणि स्वतःच्या पिढ्या 50 वर्ष 100 वर्ष 150 वर्ष कसे बसून खातील, कशा आरामात जगतील, याचं नियोजन यांनी करून ठेवलेलं आहे. त्यांना नियोजन कशाचं करायचं होतं? या देशातील कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस कसा सुखी होईल याचं नियोजन करायचं होतं. त्यांनी नियोजन केलं. त्यांच्या 17 पिढ्या कशा नियोजनबद्ध बसून खातील याचं नियोजन केलं. त्यामुळं अशा लोकांना, अशा अनैतिक लोकांना राजनीतीमधून, राजकीय क्षेत्रातून हद्दपार करून नीतिमान लोक आपण जोपर्यंत राजकारणामध्ये पाठवणार नाही तोपर्यंत लोककल्याणकारी कायदे निर्माण होणार नाहीत, उदयास येणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक व्यक्ती 60 वर्षापूर्वी या देशाच्या कायदेमंडळामध्ये घुसला आणि त्यांनी संपूर्ण देशाला एक नवीन व्हिजन दिलं. हा सगळा देश बदलून टाकलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीने. अजूनही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतलं 5% सुद्धा कॉन्ट्रीब्युशन बाहेर आलेलं नाही. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून हा भारत बाहेर येईल, त्यांच्या दूरदृष्टीतून ते कॉन्स्टिट्यूशनल इम्प्लिमेंटेशन होईल, अंमलबजावणी होईल, त्या दिवशी जगात आपल्या देशाची बरोबरी कोणी करू शकणार नाही. पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांसारखे नीतिमान, चारित्र्यवान आणि लोकशाहीला जीव की प्राण मानणारी लोक विधानमंडळामध्ये गेली पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन आम्ही भारताचे लोक या बॅनरखाली आमच्या देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन नैतिक लोकांना आपल्या हितासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या देशाच्या भविष्यासाठी विधानमंडळांमध्ये पाठवणं, कायदेमंडळांमध्ये पाठवणं काळाची गरज आहे. अन्यथा हे अनैतिक भांडवलदार लोक हा देश कधी विकून खातील तुम्हाला आणि मला पत्ताही लागणार नाही. आपण खाली जय होच्याच घोषणा देत राहू. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.